औचित्यवाडी. ओ शामराव, किती दिवस झाले हो, तुम्हाला पैसे द्यायचे का नाही? अगं पैसे द्यायचे, मी काय पळून चाललो का? दुकान इथेच ना माझं, सांग बरं. अहो असं पैसे घेऊन कुणी पळून जात नसतं, पण त्याला वेळ असते ना. मला आता गरज आहे, मला पैसे लागताय. मी काय म्हणतो माहिती का, आता बघ दिवाळी झाली, तुला माहिती सगळं आहे ना, माल उधार वाटलाय. आता कमीत कमी पैसे यायला 2 महिने तरी लागते ना. त्यात सगळं दुकान भरलंय मी मालाने. आता अहो तुम्ही काय मला सांगितलं होतं का लोकांना मी उधार देईन, ते पैसे देतील, तेव्हा तुला पैसे देईन? तुम्ही म्हणलं की 15 दिवसात तुला पैसे देतो म्हणे मी 25,000 रुपये. म्हणलो होतो, पण दुकानदारी अशी असती, माल घ्यावा लागतो, गुंतवावा लागतो, उधारी वाढत जाती, तर पैसे गुंतलेले सध्या. आले की तुला देतो. एक काम कर, तू आहे ना तवर आहे ना वाटलं तर किराणात फेडून घे महिन्याच्या महिन्याला. हे बघा शामराव, मग किराणा बिराणा मला काय लागत नाही, त्याला पैसे माझा नवरा पाठवतो. मला तर माझे 25,000 द्या. मला तर म्हणे मी तुला व्याज देईन वरतून. ती व्याज तर सोडा, हाय ती मुद्दल तर द्या मला. अरे देणार मी 25-30,000 तुला. मी म्हणलोय तर देणार. शब्द आहे माझा शामरावचा हा. काय शब्द आहे? 6 महिने झाले आता शब्दच सांगू लागले. ते शब्दामधून मला फक्त मुद्दलच येऊ द्या. ते शब्द बाकीचे तुमच्याकडेच ठेवा. मग 2 महिने थांबावं लागेल तुला. काय 2 महिने थांबावं लागेल? बिलकुल नाही, मला आता पैशांची गरज आहे. तू आहे ना बघ, धंद्याचा टाइम आहे, किटकिट नको करू. काय किटकिट नको करू? मला माझ्या नवरा 4 वेळेस विचारलं पैसे काय केले, पैसे काय केले. त्यांना काय सांगू मी तुम्हाला दिले असं? सांगायचं इन्व्हेस्टमेंट केली म्हणून. हा मग ते काय येडे का? त्यांना कळत नाही काय काय इन्व्हेस्ट केली म्हणून. जाऊ दे, मी तुझ्या घरी आलो पैसे घेऊन, मी आणून देतो. बडबड नको करू दुकानासमोर. काय बरं तुम्ही कशी घरी पैसे घ्यायला आले? मग तुम्हाला घरी द्यायला आले? येतो जा तुझा. बरं नाही मला पैसे पाहिजे आता. तू आता जा ना, ऐक ना, माझं धंद्याचा टाइम आहे, गिराईक येतं. मी जात नसते इथून. मी देतो म्हणलं ना तुला. 2 महिने थांब फक्त. जा बरं. नाही 2 महिने काय, मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे, बाकीचं मला माहित नाही. घेतो नाही खरं. 4 वेळेस माझ्या घरी आले, दे ना तुला देतो ना. आता काय जा मग. देतच नसतो काय करायचं घे करून तुला. हा लाजा वाटायला पाहिजे. पैसे द्यायचा पत्ता नाही घेत आणि 4 वेळेस माझ्या इथं यायचं. सुगंधा, अरे काय झालं? कम तन करते एवढी? काय तंतन नको करू. तुमचा तो दोस्त माझ्याकडे 4 वेळेस येऊन 25,000 रुपये घेऊन गेला म्हणे. मला दुकान टाकायचंय, माल भरायचाय. 25,000 म्हणे तुला व्याज दिली. व्याज तर थोडा हाय, ती मुद्दल बी दिली नाही. आणि तुम्हाला सांगतो, तुम्हीच मध्यस्थी होते बरं का. त्यांनी जर पैसे दिले नाही तर तुमच्याकडनंच पैसे घेत असते मी. मी नसतो देत तुला पैसे बिशे. त्या श्याम्याचं काय ऐकती? निस देतो म्हणतो, देणार नाही तो तुला पैसे अजिबात. मग काय करू आता मी? त्या दिवशी मला म्हणलं त्या सुगंधाला पैसे बिशे, मी फुटकी कवडी सुद्धा देणार नाही त्या सुगंधाला. देत नाही तेच बघत आहे ना मी. आता काय करायचं ते सांगा मला पहिले. तुम्ही सोपे आडे आहे ना. मग काय? तू त्याच्या दुकानावर ताब्या कर ना. ताबा डायरेक्ट घे ना तू चालवायला दुकान. तुला काय झालं चालवायला? काय तुला हातपाय नाही चालवायला? असं म्हणता होय? मग घेऊनच टाकाय 10,000 दुकान. जवळ पैसे नाही देत तवर. चला चल. अय श्याम्या, अय सुगंधाचे पैसे देऊन टाक तू. चल. अरे सांगितलं जालू मी तिला की 2 महिने थांब. आता दिवाळीचा माल भरलाय मी सगळा, उधारी वाटलेली आहे. 2 महिन्यात पैसा की देऊन टाकतो मी तुला. तेच सांगितलं तिला मी. अय ते काय सांगितलं? 6 महिने भरून गेलेत. असं कुठं असतंय का? झालं तुला चांगलं माहिती आहे दुकानदारी मध्ये कसं आहे. माल भरावा लागतो, उधार आणावा लागतो, उधार वाटावा लागतो. तिथे निघले की देतो म्हणलं ना मी तिला. तर म्हणलं तुला महिन्याच्या किराणात फेडून घेतो. सगळ्या अडचणी. मी काही नाकोपलेले आलो नाही द्यायला पैसे. पण दिवस भरून गेले ना. तिला लागत येत आता. लागत येत ना मला आता पैसे लागतात. एक तर मी माझ्या नवऱ्याला न सांगता तुम्हाला पैसे दिले, ते पण तुम्ही मला वेळेवर परत नाही केले. सुगंध, पण मी म्हणलो का देणार नाही म्हणून पैसे. देईन म्हणलं नाही मी. अहो पण तुम्ही द्याल तेव्हा द्याल. मला आता गरज आहे. त्याचं काय? आता नाही पैसे माझ्याकडे. मी सांगितले जाणे. मला काय माहित नाही बाकीचं. मला काय माहित नाही म्हणजे? तुम्ही वरतून पैसे घेऊन म्हणता का? मला काय माहित नाही. दादागिरी करता का? मी कुठे दादागिरी करतोय? तुला माहित नाही म्हणलं तू आता डायरेक्ट तिला. अरे माहित नाही म्हणजे काय की बाबा तुला गरज येतं. आता माझ्याकडे कुठे पैसे गरज येतं नाही ना माझ्याकडं. अरे नाही तेव्हा भिशा भर येतो तेव्हा लाज नाही वाटत का तुला? एखाद्याचे पैसे ठेवायचे आणि तिकडे भिशा लावायच्या काही करायचं. भाऊ ज्याला भिशी उचललेली म्हणून भरावं लागत ती. माहितीये का तुला? माझ्याकडनं घेतलेलं ते द्यावं नाही लागत का? ते द्यायचं नाव नाही का तुमचं? सगळ्या गावाची फेडफाड करता, माझे पैसे द्यायचे नाटक करता. देईन म्हणलं ना मी. नाही तुम्ही निघा बरं दुकानाच्या बाहेर. म्हणजे काढ त्याला बाहेर दुकानाच्या. निघा बाहेर निघा. दुकानाच्या बाहेर? दुकान माझं आहे. माल माझ्या पैशाने भरला, त्याच्यामुळे नाटक नाही करायचे. बाहेर निघा दुकानाच्या. बाहेर निघा म्हणजे? तुला मी सांगितले पैसे आले की देऊन टाकीन म्हणून. निघा सांगितलं ना बाहेर. पैसे आल्यावर यायचं तुम्ही. निघा बाहेर. डायरेक्ट पैसे घेऊन येता दुकानात. दुकानात माल की मी. निघा बाहेर. बाहेर निघा. तू सांग जाय बरं तू बाहेर. तुम्ही माझ्या अंगाला हात नका लावा. पोलीस स्टेशनला जाऊन पोलीस केसच करेन तुमच्यावर. निघा बाहेर. बाहेर काढते चालतंय. पैसे आणून द्या. नाही लावायचा. निघा बाहेर. चुकीचं आहे बरं का? काय चुकीचं आहे? काय तुम्हाला मागत पडून सांगून ठेवतो मी. काय मागत पडय? मी तुझ्या पैशाच्या मध्ये. तुला द्यायला कळत नाही का टायमावर? मागत काय पड. चालली असं ना? पैसे आल्यावर या दुकानात डायरेक्ट. सुगंधा, आता तू या दुकानाचं काय करणार? काय शटर ओढून गेले, लॉक लावून घरी चालल्या जाईल. दुकान चालव ना. मग तुला काय झालं चालायला? अहो पण ती मला माहित नाही ना कशाचे भाव किती म्हणून. एवढा मोठा झाल्या कशाला आहे? मला सगळं माहितीये कशाला.
किती रुपये कसं किलो द्यायचं काय द्यायचं सगळं माहितीये. तुम्हाला सगळं माहितीये. हा मग एक काम करा, तुम्ही थांबत जा इथं. चालतंय ना मग मी थांबत जाईन. पण माझ्या पैशाचं काय? कोणत्या पैशाचं? मी थांबन त्याची रोजंदार नको का? अहो, देऊन टाकन तुम्हाला 100 रुपये रोजच्याला. एवढं काय लोड घेता तुम्ही? लय झाले का 100 रुपये? 100 रुपये नाही 500 रुपये द्यावा लागतील. यो 500 रुपये. हा ठीक आहे चालतंय, पण व्यवस्थित थांबत जा बरं का. ते कोणाचं काय उधारा बाजारा असतील ना ते सगळ्या लिहून घ्यायच्या. उदर फिदर अजिबात देणार नाही कोणाला. अहो, रोज त्यांच्या घेतो. पहिल्या लोकांच्या आणून दिल्या कुणी तर. हा पहिले घेईन ना मग त्याला बरं, काय जाऊ का होतंय? मी आता घरी? हा तू ये. हा चालतंय. आबा राम राम. राम 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 राम. ओ डेपुटी किती आवाज देतो तुम्हाला, तुम्ही पाय ना सुद्धा मागे वळून. बस ना मला बघायला तर एवढा आवाज आला तर थांबन ना. आवाजच नाही आला तो. अहो तुम्ही चला राव माझ्या दुकानाकडे. का बरं काय अहो ते सुगंधावानी ते जालेने माझ्या दुकान ताब्यात घेतला राव. कमून मग काय तर आता मी काय म्हणलं त्यांना, मी तिच्या सुगंधाकडून पैसे घेतले होते 4 महिन्यापूर्वी बरं का. तिला म्हणलं देईन मी तुला 25,000 रुपये घेतले होते दुकान चालायला. आता मला सांगा डेपुटी, दुकानात माल भरलेला आहे, सध्या दिवाळीची उधारी गुंतलेली आहे, तर मी तिला म्हणलं 2 महिने देतो. ती म्हणजे अजिबात नाही चालणार, मला तुझ्या आल्याला घेऊन जाईल. कुशाल मला दुकानाच्या बाहेर काढलो. दुसरा काही विषय आला असता मी आलो असतो भाऊ. त्या बाईचे पैसे येत, ती बाई एक तर बोलायला काही बोलती फटाफट तोंडाला येड्या. आम्ही नाही ना तू पैसे तुमच्या पैसे आम्हाला काय नेत असतो. पैसे घेताना तुम्हाला नेलं का तिथं? अहो नव्हतं नेलं, पण मग आता ही दादागिरी सांगली का दुकानात मला हाकलून दिलं. अहो आबा तुमच्या भाव किती तुम्ही तरी सांगा तिला समजून. नाही बाबा लय नंगडबाई येते आमची भावकीतली, त्याच्यामुळे नको हो. तिच्यापासून 4 हात लांब आहे मी. हाय का काय करावं श्यामा हे बघ तुझे आणि त्यांचे रोजचे संबंध आहे. तुम्ही जातात तिथं बसतात चहा पितात. हा? लय सकाळ गोड सकाळी लागते तिथे तेव्हा. तुम्हाला तेव्हा लय गोड लागत आणि भांडण लागलं आमच्याकडे येता का? म्हणजे आपल्याला त्या बाईचे तोंड घालायचं. बघ आता काय याचं असं कुठं नाही येतं. अहो व्यवहार आहे, व्यवहार होतच असतो मागं पुढं थोडासा. सांगा बरं. हा अरे पण तुला पैसे घ्यायला दुसरे लोक नव्हते का? काय त्या बाईचे काय पैसे घ्यायचे? तुला दुकानाचं वाटतं की वाढवा आपण दुकान आणि दुसरा कोण पैसे घेतो? बरं मग एक काम करा ना, मला आहे ना मदत तरी करा थोडीफार तुम्ही. मग 2 महिन्यात उधार येईन सगळी दिवाळीची. आणि तशी बी आता डेप्युटीकडे बी 4-5 आहेतच मग उधार, पण मला मागता येत नाही, कारण कसं आहे नेहमीचं खातं आहे, महिन्यात येणारच येत ना. आता तुम्ही तरी थोडी मदत करा ना मला. किंवा बी असा सगळ्याच्या कधी कधी याच्या टाक ना तुला आमचा बी संभ्रम होतो. तुला किती मदत पाहिजे? अहो मला तिला 25 द्यायचे, पण निमेशी मी तर देतो ना तवर. मग ऐकन ती निमेशी मेला. माझ्याकडे नाही भाऊ एवढं पैसे. माझ्याकडे नाही तेवढं. आबा नाश्ता द्या तुम्ही. माझ्याकडे आहे भाऊ 20,000 रुपये. हा 20,000 माझ्याकडे आहे. मग मला 10 द्या ना मग त्यातले. तुम्हाला 10 राहू द्या. आणि तू कधी देशील परत? 2 महिने म्हणलं ना तुम्हाला मी. डेपुटी जर ह्याने 2 महिन्यात नाही दिले तर आता कसं आहे, ते पडलं संकटात म्हणून. आणि रोज आपलं माझ्या भरोश्यावर नका देऊ भाऊ पैसे. तुमच्या ह्याच्यावर द्यायचे द्या. परत पैसे काढता नाही दिले म्हणजे मी मध्ये परत. अहो पण डेपुटी मी किती रुपये कोणाचा बुडवलाय का? मागं पुढे होते ना थोडेसे, पण देणार म्हणजे देणार. तेवढं आहे बरं का. ते आहे बोलट, पण ते शब्दाला पक्क आहे. हा मग तुम्ही हाय बी म्हणता बोरट येन परत म्हणता बी. मग द्या ना 10. तुमचा विश्वास द्या ना मग 10,000 रुपये द्या, 10 देऊन टाका. दर हा, श्याम आहे. द्या. काय पण तुमच्या मध्ये मी नाही रे भाऊ. नाही नाही हा. मग काही गरज नाही, मी आणून देईन हा, आपल्याला. देऊन टाका. हे बघ शब्द शब्द शब्दाला मळ नाही लागणार तुम्हाला सांगतो आबा मी. तिने दुकानाचा ताबा घेतला, मी तुझा ताबा घेईन. अहो घ्या राव तुम्ही 100% घ्या बस का. बरं डेपुटी हे दिले 10 आणि 10 तुम्ही द्या ना, मग उधारी तरी द्या. माझी उधारी किती आहे? 5,000 रुपये. हे असं आहे याचं. मग बरोबर मला आज कामाला पाहिजे जर काय करायचं लागली ते नाही द्या, ते देईन ते देईन. त्यांना नाही दिली तर मी देईन तुम्हाला. ते 10 सॉरी 10 म्हणतो 10 नोट आहे म्हणजे 5,000 आहे. 5,000. 5,000 आहेत. हा तिला सांग म्हणा 10,000 रुपये देईन नंतर. आणि मी तिला सांगतो ना आता मी. झाले ना. माझे 20 आहे तुमचे 5. 20 दिले का? 20 दिले का? बरं बरं चालतंय मग. असं म्हणायचं ना आम्हाला वाटतं 10 येते. नाही नाही ते आता नाही का 20 आणलं परवा दिवशी त्याच्याकडून. बरं चालतंय. झाले 25,000 देऊन रुपये. टाकतो तिच्या पुढे मांडतो पैसे म्हणून आपलं दुकान ती मला ताब्यात. परत त्या बाईचे पैसे घेणं नको काय नको. आणि जरा बंद करा हे बाय माणसं पैसे बिसे घ्यायचे. जरा सासूर वासने असते तर मग त्या अचानक येतात कधी बी. हा ना ते खरं गाडी माणसं कोण घेत जा पैसे. आणि तुला कायम कसं पाहिजे काय घालतो कुठं पैसा एवढा? हो धंद्यात पैसे उधारी झाले का मला आणावं लागतो, वर पैसे द्यावं लागते, वाटावं लागते. अजून कोणाचे तर उंबरटे नाही नाही हो नाही हो आबा एवढेच पैसे आहेत फक्त. बरं जा 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 ते मिटवतो तो जा. आभार आहे बरं का तुमच्या दोघांचं बी. लय उपकार झाले बा तुमचे. हे नाही ना लय 17 ठिकाणी भिशान पिशा लावून ठेवल्या त्याच्यामुळे पैसा गुळ होतो यो. झाल्या ये त्याचा पुडा ये डाळीचा पुडा आणि 4 टम्मन. हा पैसे पैसे ऑनलाईन 5 आणि 5 55. ए 55 मग ऑनलाईन मारतोय 24. होय ऑनलाईन अजिबात पैसे मारू नको. रोख असले तर दी, नाही तर चल निघ जा. आता मारतो रे मारू दे ना. पैसे कॅश दि भाऊ. बारकुटून फिरकुट काय नाही ते बारकुट फाडून टाकीन मी इथं. ओ श्यामराव देत नाही तुझं बस. ए, श्यामराव श्यामरावचं दुकान नाही हे जाल्याने दुकान चालायला घेतलेलं आहे. झुरळवाणी तोंडाच्या चल निघ. 4 दिवस डेपुटी तिथं जेवायला पडून राहतो. मला सांगतो जाले शाळेला घेतलं दे चालला तर
तुला सांगितलं ना देणार नाही झुरळ चल निघ. दिना रोख पैसे असले तरी येतात. मला 1 रुपया ना 1 रुपया हिशोब द्यावा लागतो 2 रुपये झाले म्हणून. उधरली मी देतो शामराव. नाही देणार मी. अरे दे ना भाऊ लागले राव पोर माझ्या डोक्याचा किडा हुसळू नको बरं का. तुला सांगतो मी ठीक आहे तू निघा चल निघ. तुला नाही देणार मी आता अजिबात देणार नाही. आणि इथं दुकाना पण फिरकू सुद्धा नको. तू थांब पाहतो काय पाहणार आहे एवढं 5 वेळा. काय काय सुगंधा अय सुगंधा बाहेर ये. काय हो ठीक आहे तुझे 25,000 रुपये. हा आणि काय 25,000? द्यायचे ठरले होते ना ते वरून देईन तुला महिन्याने मी. हे 25 पूर्ण आहेत ना पूर्ण नक्की? 25 येते तुझ्यासाठी. मला आहे ना त्या आबाच्या डेपुटीच्या पाया पडू लागला माहितीये का. ते वरचे काही ना काय आणून देऊ हाय ते दिले तेच बरं झालं. शब्द आहे माझा 5,000 रुपये देईन मी तुला. महिना 2 महिन्यांनी देईन पण हे योग्य नाही केलं तुला सांगू तुम्ही. खुशाल माझ्या दुकानचा ताबा घेतला तुम्ही. हा अहो शामराव जाओ मला गरज होती म्हणून मी तुमच्या इथे आले होते. त्या दुकानात मी बसले बी नाही जाल्या बसले जा. बरं केलं. लक्ष्मी आपली पाहिलं का गायबानं कुलूप लावून सुहा गेलं नाही. हा दुसऱ्या दुकानाची काळजी असते कोणाला. मालक ते मालकच असतो शेवटी. हा बायाचे पैसे जाऊ दे. अय श्याम्या चल बाहेर निघ. तू कोणाला विचारून आज शिरला भाऊ. बाहेर निघ म्हणजे मग हा अरे दुकान चालायची माहिती तरी आहे का. खुशाल उघड ठेवून गेला सेटर नुसतं ओढून. कोणी उघड असतं मग. इथं कोण होतं का ते मला कळत. तू बाहेर ये मला ते बसायचं. चल वय बाहेर. बसायचं म्हणजे आत यायचंय मला ये ते. ना हार ये ना मग आती ना ये आती. दम देतो काय मला आत अरे ये किती म्हणून. हसन बोललो ये आती ये इकडे या तिकडं काय आयो मला कोण हात धरलंय? तो लय मध्ये बाजूने बोलतो ना. पळवतो कुठं हा पळू नको तू पळतो काय हा पळू नको तू पळतो काय. हा लय मालक होता दुकानचा. दुकानात चल पाटके त्याच्या आम्ही आणलं मला. का बरं मारलं? मी दुकान उघडीला म्हणून दुकानात बसायला गेलो तर त्याला म्हणलं उठ. अहो तुम्ही कशाला गेले तिथे त्यांनी मला पैसे आणून दिले. अरे मग तू सांगायचं नाही का मला पैसे आणून दिले म्हणून. विचारायचं ना अगोदर जाऊ का नको. ते बाकी मला माहित नाही. मला लय लागलेलं आहे माझे पैसे दे. कशाचे पैसे? 500 रुपये ती झाली रोजंदार देऊन टाक माई. हो निघा पैसे नाही. हे घ्या 20 रुपये आंबे हळद लावा. शामरावच्याच दुकानातून घ्या. फक्त 20 रुपये. आंबे हळद 5 रुपयाची ती 15 रुपये जास्त होतं. जावा. आता परत तू काही काम सांग मला.